ऊर्जा म्हणजे काय? कार्य करण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा। अशी ही ऊर्जा मानवजातीसाठीच नाही तर सर्व विश्वासाठी आवश्यक आहे, कारण तिच्याशिवाय विश्व गतिमान राहूच शकत नाही। अशी ही ऊर्जा संपूर्ण मानवजातीला प्रकाशाच्या स्वरूपात कशी मिळते, तिचा उपयोग कसा होतो। शाळेत विज्ञानाच्या तासाला आपण शिकलोय की फोटोसिंथेसिस ही पृथ्वीवरील जीवनाची मूलभूत प्रक्रिया आहे, पण ही प्रक्रिया प्रत्यक्षात पेशींच्या पातळीवर कशी घडते, तिची रचना काय आहे, हे सर्व जगाला समजावून देण्याचे श्रेय जाणलं जाते ते म्हणजे सर योहान डायझनहोफर आणि 30 सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस। चला कल्लाकार चॅनल सोबत जाणून घेऊया या थोर शास्त्रज्ञांबद्दल। पण अजूनही तुम्ही कल्लाकार चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर लगेच करा। नमस्कार, मी अवनी आणि तुम्ही पाहत आहात कल्लाकार दिनविशेष पावर्ड बाय goprak.com। सर योहान डायझनहोफर यांचा जन्म 30 सप्टेंबर 1943 रोजी जर्मनीमध्ये झाला। बालपणी त्यांना विज्ञानाविषयी प्रचंड आकर्षण होते। यंत्र उलगडणे, प्रयोग करणे, निसर्गातील घटना समजून घेणे यात त्यांना आनंद मिळे। त्यांनी शिक्षणात नेहमीच कुतूहल आणि चिकाटी या गुणांचा आधार घेतला। पुढे त्यांनी टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ म्युनिक या नामांकित विद्यापीठातून शिक्षण घेतले। तिथे त्यांचा जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या तीनही विषयांशी खोल संबंध जुळला। हाच संगम पुढे त्यांच्या संशोधनाला आकार देणारा ठरला। सर योहान डायझनहोफर यांनी सुरुवातीला प्रोटीन स्ट्रक्चर्सचा अभ्यास सुरू केला, पण प्रोटीनची रचना उलगडणे हे सोपे काम नव्हते। त्यासाठी एक्स-रे क्रिस्टलोग्राफी ही तंत्र वापरावी लागत होती। ही पद्धत कठीण, वेळखाऊ आणि अत्यंत संयमाची मागणी करणारी होती। पण सर योहान यांनी चिकाटीने या तंत्राचा उपयोग करून मानवजातीसाठी एक अद्वितीय योगदान दिले। आपण सर्वजण लहानपणापासूनच शिकलो आहोत की झाडे प्रकाश शोषून घेतात, कार्बन डायऑक्साइड आणि पाणी यांच्या सहाय्याने ग्लुकोज तयार करतात। ही प्रक्रिया म्हणजे फोटोसिंथेसिस। पण या प्रक्रियेतील रिॲक्शन सेंटर म्हणजेच प्रकाश ग्रहण करणारे केंद्र हे पेशींमध्ये कसे दिसते, त्याची रचना काय असते, हा प्रश्न अनेक दशके वैज्ञानिकांना पडला होता। सर योहान डायझनहोफर, हार्टमट मिशेल आणि रॉबर्ट हबर या तिघांनी मिळून या रिॲक्शन सेंटरची रचना शोधून काढली। त्यांनी एक्स-रे क्रिस्टलोग्राफीच्या सहाय्याने या प्रोटीन्सची 3D स्वरूप जगासमोर आणले। हे संशोधन विज्ञानाच्या इतिहासातील एक मैलाचा दगड मानले जाते, कारण यामुळे आपल्याला कळले की ऊर्जा रूपांतराच्या प्रक्रियेचा गाभा नेमका कसा दिसतो। या संशोधनासाठी सर योहान डायझनहोफर, हार्टमट मिशेल आणि रॉबर्ट हबर या तिघांना 1988 मध्ये रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला। नोबेल समितीने स्पष्टपणे नमूद केले की त्यांच्या कार्यामुळे संपूर्ण जीवशास्त्रात आणि विशेषतः ऊर्जा निर्मितीच्या अभ्यासात नवी दिशा मिळाली। नोबेल मिळाल्यानंतरही सर योहान यांनी संशोधन थांबवले नाही। त्यांनी प्रथिनांच्या अनेक गुंतागुंतीच्या रचना उलगडल्या। त्यांच्या विज्ञान क्षेत्रातील योगदानाचे व्यापक परिणाम काय होते हे आपण समजून घेऊया। जीवशास्त्रात बदल, प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेचे खोलवर ज्ञान मिळाले। औषध निर्मितीत मदत, पेशीतील प्रथिनांची रचना समजल्यामुळे नवीन औषधे तयार करण्यास मदत झाली। ऊर्जा संशोधन, भविष्यातील सौर ऊर्जेवर आधारित कृत्रिम प्रकाश संश्लेषणाच्या संकल्पना विकसित करण्यास पाया घातला। विद्यार्थ्यांना प्रेरणा, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि नवनवीन प्रयोगशाळा उभारण्याची प्रेरणा अनेकांना दिली। त्यांच्या जीवनातून आपण काय शिकू शकतो तर चिकाटी, कितीही कठीण काम असेल तरी प्रयत्न सोडू नयेत। संघकार्य, मिशेल आणि हबर सोबत केलेले काम दर्शवते की विज्ञानात टीम वर्क किती महत्त्वाचे आहे। कुतूहल, नेहमी का हा प्रश्न विचारणे म्हणजे विज्ञानाची खरी सुरुवात। ज्ञानाचा उपयोग, संशोधन केवळ पुस्तकापुरते न ठेवता समाजहितासाठी वापरणे। मित्रांनो, आपण सर्वांनी त्यांच्याकडून प्रेरणा घ्यायला हवी। विज्ञानात जिज्ञासा, निष्ठा आणि ध्येयवेडेपणा असेल तर कोणतेही अशक्य कार्य शक्य होते। कशी वाटली ही विशेष माहिती आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा। जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा। असेच वेगवेगळे इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कल्लाकार चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत रहा कल्लाकार दिनविशेष पावर्ड बाय goprak.com।